आज आपण भाजक्या पोह्यांचा पोहे न तळता चटपटीत आणि कुरकुरीत असा चिवडा बनवणार आहोत. नमस्कार, कढीपत्ता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. इथे मी अर्धा किलो भाजके पोहे घेतलेले आहेत. भाजके पोहे भाजलेले असतात, त्यामुळे थोडे कुरकुरीत असतातच, पण तरी आपण थोडेसे हे गरम करून घ्यायचे. मध्यम आचेवरती एका मोठ्या कढईमध्ये थोडे थोडे पोहे घ्यायचे आणि ते असे गरम करून घ्यायचे. भाजायचे नाही आहेत आपल्याला, बस थोडेसे गरम करून घ्यायचे, म्हणजे ते याप्रमाणे क्रिस्पी होतात. तर मी आता हे सर्व पोहे भाजून आणि एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. इथे मी एका कढईमध्ये तेल गरम केलं आहे. मध्यम आचेवर तेल गरम करायचं आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप टाकले आणि ते असे थोडेसे बदामी रंगावर तळून घेतले. हे एका बाजूला मी आता काढून घेते. त्यानंतर मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, ते पण मी आता याच पद्धतीने व्यवस्थित तळून घेणार आहे. शेंगदाणे पण नीट मिक्स करत आणि तळून घ्यायचे. त्याला असा छान लाल रंग आला की मग ते पण काढून घ्यायचे. आता आपण डाळ्या घेणार आहोत. डाळ्या किंवा डाळं, कोणी फुटाण्याच्या डाळ्या पण म्हणतात त्याला. तर अर्धी वाटी या डाळ्या घ्यायच्या आणि त्या पण आपण तळून घेणार आहे. डाळ्या या भाजलेल्या असतात, पण त्यामुळे त्या जास्त नाही तळायच्या, अगदी थोड्याशा फक्त वरवर तळून घ्यायच्या, नाही तर त्या जास्त कडक होतात. त्याही आता आपण काढून घेऊ. आणि आता त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धी वाटी बदाम आणि काजूचे मी असे या पद्धतीने काप करून घेतलेले आहेत अर्धे अर्धे. तर ते पण असे आपण तळून घेऊ. जास्त तळायची नाही आहेत. थोडासा बदामी रंग आला की लगेचच काढून घ्यायचे. हे बघा, या पद्धतीने तळून झाले की आपण ते आता काढून घेऊ. त्यानंतर मी पाववाटी मनुका घेतलेल्या आहेत, किसमिस. जर तुम्हाला आवडत नसेल, तुम्ही नाही टाकल्या तरी चालेल. त्या पटकन तळल्या जातात. अशा फुगून वरती आल्या की त्या लगे काढून घ्यायच्या आपण. आता मी अर्धी वाटी हिरवी मिरची अशी बारीक चिरून टाकते. मिरचीचं प्रमाण तुम्हाला आवडेल तसं कमी जास्त करू शकतात. मिरची पण व्यवस्थित तळून घ्यायची, छान क्रिस्पी तळायची, नाहीतर मग चिवडा नरम पडतो मिरचीमुळे. नंतर मी 2 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता पण छान तळायचा आहे आपल्याला. छान त्याचा असा क्रिस्पी आवाज येतो, त्यावेळेस तो काढून घ्यायचा. हे बघा, या पद्धतीने पूर्ण तळून झाल्यावरती हा आपण काढून घेऊ. आता कढीपत्ता जास्त टाकायचा, त्याच्यामुळे छान चव येते चिवड्याला. इथे मी अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे आणि तो असा जाडसर ठेचून घेतला आहे. तर तो आता आपण तळणार आहे. लसूण तळताना नीट लक्षात घ्यायचं, तो छान क्रिस्पी तळून घ्यायचा, तरच चिवड्याला त्याची छान चव येते. नाहीतर नीट लसूण नाही तळला तर चिवडा मऊ पडतो. इथे मी 2 वाटी मक्याचे पोहे घेतलेले आहेत, ते पण आपण आता तळून घेऊ. थोडे थोडे करून तळायचे, व्यवस्थित पूर्ण फुलतील याची काळजी घ्यायची. याच पद्धतीने मी सर्व मक्याचे पोहे आता तळून घेते. इथे आता आपण मसाला बनवणार आहे, घरगुती मसाला. तर त्याकरता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा कसुरी मेथी, नंतर 1.5 चमचा मी इथे आमचूर पावडर घेतलेली आहे आणि थोडंसं सेंधव मीठ घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे साधं मीठ टाकायचं आहे आपल्याला. यामध्ये पाव चमचा आपल्याला गरम मसाला पण टाकायचा आणि 2 ते 2.5 चमचे बडीशोप टाकायची आहे. आणि हे सर्व आपण व्यवस्थित मिक्सरमध्ये आता बारीक करून घ्यायचं आहे. हा मसाला घरी बनवायचा, म्हणजे चिवड्याला फ्रेश मसाला बनवला की छान चव येते. आपला हा मसाला आता तयार आहे. आता हा जो मसाला आहे, तर याच्यातला अगदी थोडासा मसाला मी हे जे आपण मक्याचे पोहे आहेत तर त्याच्यावर टाकून
मिक्स करून घेणार आहे, म्हणजे त्याला पण छान चव येते. नाहीतर फक्त चिवड्यामध्ये टाकला आणि वरतून मक्याचे पोहे किंवा इतर तळलेले पदार्थ टाकले की मग त्याला नीट चव नाही येत. त्यामुळे याच्यावरती थोडासा हा मसाला टाकून व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. आता आपण जे हे कढीपत्ता, खोबरं, शेंगदाणे, डाळ्या जे तळलेलं आहे, तर त्याच्यावरती पण हा थोडासा मसाला टाकायचा आणि त्याला पण तो नीट लावून घ्यायचा, नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही जर कढीपत्ता किचनला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलवरती अजून पण बऱ्याच रेसिपी आहेत दिवाळीच्या, जसं पांढरा चिवडा आहे, चकली आहे, नंतर शंकरपाळे आहेत, बेसन बर्फी आहे. तर त्याच्या पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, त्याही तुम्ही नक्की बघा. इथे मी हा जो आपण तळलेला लसूण होता तर तो मी व्यवस्थित असा चुरून घेतला आहे, म्हणजे तो व्यवस्थित सगळीकडे चिवड्यामध्ये पसरतो आणि छान चव येते. इथे मी साधारण 1 ते 1.5 वाटी तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकली. मोहरी तडतडायला लागली की गॅस बंद करायचा आणि हे जे तेल आहे तर ह्याचं टेम्परेचर 2 ते 3 मिनटं थोडं कमी होऊ द्यायचं आहे आपल्याला. आणि टेम्परेचर ज्या वेळेला तेलाचं कमी होईल तर त्याच वेळेला आपण त्यामध्ये हा जो आपण तयार केलेला जो मसाला आहे तर तो टाकायचा आणि लगेचच हा जो मसाला आहे तर हा आपल्याला हे भाजलेले जे आपण पोहे घेतले तर त्याच्यावरती टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. लगेच गरम मसाल्यामध्ये हात नका टाकू, आधी झाऱ्याने मिक्स करून घ्या आणि नंतर हाताने मिक्स करा. आता आपण त्यामध्ये मक्याचे पोहे टाकून ते मिक्स करून घ्यायचे. नंतर तळलेले जे कढीपत्ता, शेंगदाणे आहेत, बाकीचा जो मसाला आहे तर ते टाकायचं आणि तेही मिक्स करून घेऊ आपण. सर्व पदार्थांना आपण मसाला लावलेला आहे, त्यामुळे आता व्यवस्थित मसाला एकजीव होतो. आता आपण जो चुरलेला लसूण आहे तळलेला तर तोही टाकू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपण यामध्ये आमचूर पावडर टाकलेली आहे 1.5 चमचा मसाल्यामध्ये, त्यामुळे मी याच्यात 3 चमचे पिठी साखर टाकणार आहे बारीक केलेली. ती पण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता मी यामध्ये जाड शेव टाकणार आहे थोडीशी आणि थोडीशी बारीक शेव टाकणार आहे. इथे मी रेडीमेड शेव घेतलेली आहे. तुम्ही जर घरी बनवलेली शेव असेल आणि ती टाकली तरी चालेल, पण शेवने चिवड्याला छान चव येते, त्यामुळे शेव नक्की टाका, तुम्हाला पण आवडेल. एकदा तरी तुम्ही या पद्धतीने हा चिवडा करून बघा. पोहे तळलेले नाही आहेत तरी पण हा चिवडा खूप छान आणि क्रिस्पी होतो. खूप सुंदर चव येते या चिवड्याची. तर याच पद्धतीने आता आपला हा चिवडा तयार झालेला आहे. तो मी आता सर्व करून घेतलेला आहे. एकदम छान आणि कुरकुरीत असा आपला हा चिवडा हे बघा तयार झालेला आहे. तुम्ही पण याच पद्धतीने नक्की बनवा आणि कढीपत्ता किचनला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.